नमस्ते, मी डॉक्टर सई बेलसरे केळुसकर बेलसरे ॲडव्हान्स ENT सेंटरमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊयात की टॉन्सिल आणि ॲडेनॉइड ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची, म्हणजेच पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. यासोबत आपण हे पण जाणून घेऊ की रेड फ्लॅग साइन्स म्हणजे काय झाल्यास तुम्ही त्वरित हॉस्पिटलला यायचं किंवा डॉक्टरांशी संपर्क साधायचा. याच्याबद्दल जास्ती माहिती देतील डॉक्टर खुशबू पाटील मॅडम, जे आपल्या इथे OT कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. टॉन्सिलेक्टॉमी आणि ॲडेनॉइडेक्टॉमीच्या नंतर घेण्याची काळजी. ऑपरेशन नंतर घसा हा 7 दिवस दुखतो. त्यासाठी जे अँटीबायोटिक्स आणि पेनकिलर दिले आहेत ते वेळोवेळी घेणे गरजेचे असते. जेवणामध्ये थंड पदार्थ, मऊ व फिक्के पदार्थ खाऊ शकतो. कडक, गरम आणि तिखट पदार्थ घेणे टाळावे. भरपूर प्रमाणात पाणी पिणे. थोड्या प्रमाणात थुंकीमध्ये ब्लड येणे हे नॉर्मल असते. ब्रश करू शकतात, अंघोळ करू शकतात आणि नियमित गुळण्या करणे ही आवश्यक असते. ऑपरेशन नंतर पुढीलपैकी कोणती लक्षणे आढळल्यास हॉस्पिटलला भेट देणे गरजेचे असते. जसं की नाकातनं किंवा तोंडातनं खूप प्रमाणात फ्रेश ब्लड बाहेर पडणे, तोंडाने पाणी किंवा अन्न न घेता आल्यामुळे अशक्तपणा आल्यास आणि अधिक प्रमाणात ताप आल्यास हॉस्पिटलला भेट देणे गरजेचे असते. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि काय धोकादायक लक्षणे आढळल्यास हॉस्पिटलला भेट देणे गरजेचे असते याविषयीची माहिती घेतली. त्या व्यतिरिक्त जर तुमच्या अजून काही शंका असतील तर बेलसरे हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या.